नमस्कार नमस्कार नमस्कार. चला तर करायचा का चमत्कार. स्किप करण्याअगोदर काही शब्द ऐकून घ्या. आपण समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय DMRची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला सर्वांना चमत्कार करायचा आहे. आपल्याला जर ही पोस्ट मिळवायची असेल तर आपल्याला चमत्कार केल्याशिवाय पर्याय नाही. चमत्कार कसा करायचा, आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रश्न देत आहे ते प्रश्नांचे पाठांतर करणे हे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर मनातून प्रयत्न आणि अधिकचा अभ्यास तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे आजचं वाचन उद्याचं भविष्य तुमचं घडवेल. चला तर सुरू करूया आजचा PPT क्रमांक 4 मधील भाग 4. बघा प्रश्न क्रमांक 61. व्यावसायिक सामाजिक कार्यासाठी खालीलपैकी कोणाला कामगार मानले जाते? ऑप्शन बघा तुमच्या समोर. ग्राहकांना हाताळण्याची क्षमता 2, प्रभावी संवाद आणि सक्रिय ऐकणे 3, सांस्कृतिक विविधतेत दुर्लक्ष करणे 4, ग्राहकांच्या गरजांपेक्षा वैयक्तिक मतांना प्राधान्य देणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, प्रभावी संवाद सक्रिय ऐकणे हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 62. सामाजिक कार्यातील सहानुभूती म्हणजे काय? बघा ऑप्शन तुमच्या समोर. ग्राहकाबद्दल दया वाटणे 2, क्लायंटच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे 3, क्लायंटच्या त्यांच्या भूतकाळातील आधारे न्याय देणे 4, क्लायंटच्या भावनिक अनुभवाकडे दुर्लक्ष करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, क्लायंटच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे. प्रश्न क्रमांक 63. बघा खालीलपैकी कोणती भूमिका सामाजिक कार्यकर्त्याची नाही? बघा ऑप्शन. वकील 2, वैयक्तिक श्रद्धांना बळकटी देणे 3, समुपदेशन 4, मध्यस्थ. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, वैयक्तिक श्रद्धांना बळकटी देणे हे याचा भाग नाही आहे. प्रश्न क्रमांक 64. सामाजिक कार्यात वकिली म्हणजे काय? ऑप्शन बघा तुमच्यासमोर. ग्राहकाच्या गरजाविरुद्ध लढणे 2, ग्राहकांना त्यांचे हक्क आणि सेवा मिळवण्यात मदत करणे 3, सामाजिक न्यायाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे 4, सामुदायिक समस्यामध्ये सहभाग टाळणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, ग्राहकांना त्यांचे हक्क सेवा मिळवण्यात मदत करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65. क्लायंट सोबत काम करताना सामाजिक कार्यकर्त्याची एक प्रमुख जबाबदारी म्हणजे? ऑप्शन बघा. क्लायंटशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे 2, क्लायंटच्या आत्मनिर्णयाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे 3, गोपनीय माहिती मुक्तपणे उघड करणे 4, ग्राहकांच्या निवडी नियंत्रण करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, क्लायंटच्या आत्मनिर्णयाला आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 66. पहा सामाजिक कार्यकर्त्यासाठी खालीलपैकी कोणते मुलाखत कौशल्य आवश्यक आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर. 1, ग्राहकांना वारंवार व्यत्यय आणणे 2, मुक्त प्रश्न विचारणे आणि सक्रिय ऐकणे दाखवणे 3, क्लायंटच्या चिंताकडे दुर्लक्ष करणे 4, व्यावसायिक मार्गदर्शनाऐवजी वैयक्तिक मते देणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, मुक्त प्रश्न विचारणे आणि सक्रिय दाखवणे. प्रश्न क्रमांक 67. सामाजिक कार्यकर्त्यासाठी संकटकालीन हस्तक्षेप हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे कारण ते मदत करते. ऑप्शन बघा. संघर्षाच्या परिस्थितीमध्ये वाढवा 2, संकटात असलेल्या व्यक्तींना स्थिर करणे आणि तत्काळ मदत पुरवणे 3, आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांकडे दुर्लक्ष करणे 4, क्लायंटसाठी कायमस्वरूपी निर्णय घेणे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, संकटात असलेल्या व्यक्तींना स्थिर करणे आणि तात्काळ मदत पुरवणे हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68. सामाजिक कार्यात मध्यस्थीची भूमिका खालील गोष्टींमध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन बघा. व्यक्ती किंवा गट मधील संघर्ष सोडवणे 2, विवादाकडे दुर्लक्ष करणे 3, एकतर्फी निर्णय घेणे 4, कठीण संभाळ टाळणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, व्यक्ती किंवा गटामधील संघर्ष सोडवणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69.
सामाजिक कार्यकर्ते मूल्यांकन कौशल्यासाठी वापर यासाठी करतात. ऑप्शन बघा खाली. क्लायंटच्या परिस्थितीबद्दल माहिती गोळा करा आणि त्याचे विश्लेषण करा. 2. पुराव्याशिवाय गृहीते काढा. 3. क्लायंटचा इतिहास आणि गरजांकडे दुर्लक्ष करा. 4. फक्त वैयक्तिक निर्णयावर अवलंबून राहा. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. क्लायंटच्या परिस्थितीबद्दल माहिती गोळा करा आणि त्याचे विश्लेषण करा. हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 70. सामाजिक कार्यात केस मॅनेजरची भूमिका यात समाविष्ट असते. बघा ऑप्शन. क्लायंटसाठी सेवा आणि संसाधनाचे समन्वय साधणे. 2. ग्राहकांना त्याच्या सामाजिक कार्यकर्त्यावर अवलंबून बनवणे. 3. क्लायंटच्या फॉलोअपकडे दुर्लक्ष करणे. 4. ग्राहकांच्या स्वतःचे निर्णय घेण्यापासून रोखणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. क्लायंटसाठी सेवा आणि संसाधनाचे समन्वय साधणे. मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताना परंतु तुमच्या लक्षात राहत नाही, अशा वेळी आपले मन बुद्धी यांना रोज 21 दिवस असे प्रयत्न करायचे आहेत की मी वाचन करीत असलेले प्रश्न, साहित्य आणि इतर अभ्यास माझ्या लक्षात ठेवण्याचा मी प्रयत्न रोज वाचन करताना करेल. असे दिवसातून 15 मिनिटे डोळे झाकून आपण ज्ञानसाधना 21 दिवस करावा. यातून तुमच्या लक्षात राहणे हे सुरू होण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 71. सामाजिक कार्यात प्रभावी समस्या सोडवण्यामध्ये हे समाविष्ट आहे. ऑप्शन बघा. परिस्थितीचे विश्लेषण न करता निष्कर्षावर जाणे आणि परिस्थिती. 2. उपाय शोधण्यासाठी तार्किक आणि सर्जनशील दृष्टिकोन वापरणे. उपाय शोधा. 3. गुंतागुंतीचे प्रकरणे टाळणे. 4. निर्णय घेताना क्लायंटच्या मताकडे दुर्लक्ष करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. उपाय शोधण्यासाठी तार्किक आणि सर्जनशील दृष्टिकोन वापरणे. हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72. सामाजिक कार्यात सांस्कृतिक क्षमता म्हणजे काय? बघा ऑप्शन. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल जागरूक असणे आणि त्यांचा आदर करणे. 2. सांस्कृतिक फरकाकडे दुर्लक्ष करणे. 3. सर्व वंशजांनी एकाच संस्कृतीचे पालन करावे अशी अपेक्षा करणे. 4. सर्व क्लायंटना समान गरजा आहेत असे गृहीत धरणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. सांस्कृतिक पार्श्वभूमीबद्दल जागरूक असणे आणि त्याचा आदर करणे. प्रश्न क्रमांक 73. सामाजिक कार्यात नैतिक दस्तऐवजीकरण हे असावेत. बघा ऑप्शन. अचूक, स्पष्ट आणि गोपनीय. 2. वैयक्तिक मतावर आधारित. 3. निकड निर्माण करण्यासाठी अतिशयोक्ती केली आहे. 4. अनधिकृत व्यक्तीसोबत मुक्तपणे शेअर केलेले. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. अचूक, स्पष्ट आणि गोपनीय असावे. प्रश्न क्रमांक 74. सामाजिक कार्यकर्ते खालील प्रकारे वकिली करतात. ऑप्शन बघा तुमच्यासमोर. कायदेशीर लढाई एकट्याने लढावी. 2. उपेक्षित वर्गांना फायदा होईल अशा धोरणाने आणि कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे. 3. सामाजिक न्यायाचे प्रश्न टाळणे. 4. केवळ त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. अपेक्षित वर्गांना फायदा होईल अशा धोरणाने आणि कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75. एका व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्याने नेहमी काय पाहिजे? बघा ऑप्शन. नैतिक मार्गदर्शक तत्वे आणि व्यावसायिक मूल्यावर आधारित सेवा प्रदान. 2. नैतिक तत्वांना विचार न करता निर्णय. 3. व्यावसायिक विकास व शोधता काम करा. 4. प्रत्यक्षात कायदे आणि नियमांचे उल्लंघन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. नैतिक मार्गदर्शक तत्वे आणि व्यावसायिक मूल्यावर आधारित सेवा प्रदान करणे. प्रश्न क्रमांक 76. सामाजिक कार्य हस्तक्षेपाचे प्राथमिक केंद्रबिंदू कोणते आहे? बघा ऑप्शन. ग्राहकांना समस्या सोडविण्यासाठी आणि त्याचे कल्याण सुधारण्यास मदत करणे. 2. क्लायंटवर वैयक्तिक मध्ये लादणे. 3. स्पष्ट उद्दिष्टाशिवाय काम करणे. 4. सामाजिक समस्याकडे दुर्लक्ष करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. ग्राहकांना समस्या सोडविण्यासाठी व त्यांचे
कल्याण सुधारण्यासाठी मदत करणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 77, सामाजिक केसवर्कमध्ये हस्तक्षेप म्हणजे काय? बघा ऑप्शन. व्यक्तीला फक्त सल्ला देणे. 2, व्यक्तीला मदत करण्यासाठी विविध तंत्रे आणि संसाधने वापरणे. 3, फक्त आर्थिक मदत करणे. 4, व्यक्तीला त्यांच्या समस्येपासून दूर ठेवणे. याच्यातील योग्य उत्तर असेल तुमच्यासमोर आहे ऑप्शन क्रमांक 2, व्यक्तीला मदत करण्यासाठी विविध तंत्रे आणि संसाधने वापरणे हेच योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78, सामुदायिक विकासात सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रमुख भूमिकांपैकी एक म्हणजे सामाजिक सेवा आणि सामुदायिक संसाधनांना बळकटी देणे. 2, सामुदायिक उपक्रमात सहभागी होणे टाळणे. 3, केवळ व्यक्तीपुरते समर्थन मर्यादित ठेवणे. 4, सामाजिक बदलांना निराश करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सामाजिक सेवा आणि सामुदायिक संसाधनांना बळकटी देणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 79, व्यावसायिक सामाजिक कार्यात जबाबदारी म्हणजे काय? बघा ऑप्शन तुमच्या समोर. एखाद्या कृती आणि निर्णयाची जबाबदारी घेणे जबाबदारी. 2, चुकांसाठी इतरांना दोष देणे. 3, अभिप्राय टाळणे. 4, पर्यवेक्षणाशिवाय काम करणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, एखाद्या कृती आणि निर्णयाची जबाबदारी घेणे हे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 80, व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्याची खालीलपैकी कोणती प्रमुख जबाबदारी आहे? बघा ऑप्शन. व्यक्ती आणि समुदायाचे कल्याण सुनिश्चित करणे. 2, धोरणात्मक वकिलीकडे दुर्लक्ष करणे. 3, नैतिक विचार न करता काम करणे. 4, इतर व्यावसायिकांशी सहकार्य टाळणे. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, व्यक्ती आणि समुदायाचे कल्याण सुनिश्चित करणे हेच योग्य उत्तर असेल. मित्रांनो, येणाऱ्या DMRच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे विविध प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. अशाच विविध प्रकारचे प्रश्न मी तुमच्यासाठी अधिक घेऊन येईल, परंतु तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.